हॅलो, हाय, नमस्कार. आता आम्ही होतो आहोत रेडी, कारण आम्हाला जायचं आहे खरं तर आता बाजारात. तसं तर घरातली कामं आवरता आवरता भरपूर वेळ झाला. उन्हामुळे मी लवकर जायला पाहिजे होतं. तसं 3दा आरोहीच्या पप्पांचे कॉलही आले, बाई पटकन जाऊन ये, नाहीतर तुलाच त्रास होईल. पण माझं असं होतं की मला घरातली माझी माझी कामं आटपू द्या, नंतर मी जाते. कारण मला माहीत होतं बाजारातून आल्यानंतर माझ्याने काहीच होणार नाही, कारण ऊन प्रचंड आहे. आणि तरीसुद्धा पिहूला मोक्षूला नका येऊ म्हटलं तरी तेही आमच्यासोबत आहेत. उन्हाच्या तापापेक्षा तो बाजार घेणं, निवडणं, पैसे देणं, त्या सर्व तापांपेक्षा माहिती आहे का, या दोघांचा ताप जास्तीचा असणार आहे. म्हणजे पिहू तरी ठीक आहे, काहीतरी घेऊनच मागतो फक्त, पण मोक्षू तर नुसता इकडे तिकडे तिकडे पडत राहतो. मग त्याच्या मागे त्याची मम्मी पडत राहते आणि तिच्यासोबत मलाही पडावंच लागतं. चला, आता बाजारात आलेली आहे. आता काय काय घ्यायचं आहे, काय काय नाही. खरं सांगू का, मला बाजार घेणं सुचत नाही, पण तरी चला बाजार घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. घरी आले बघा, आणि माझ्या आधी पिहू येऊन पोचलेला आहे. बाजारात यायच्यासाठीचं त्याचं कारण कोणतं होतं माहिती आहे का, मम्मा बॅग भारी होईल, तुला त्रास होईल, त्यामुळे मी सायकल घेऊन येतो आणि सायकलला तुझी बॅग मी टांगून येईल. पण कशाचं माहिती आहे का, समोर धावत घरी निघून आला. ती बॅग वरचं ऊन, जरी चेहऱ्याला कापड बांधलेला होता, ओढणी बांधलेली होती सॉरी, तरीसुद्धा चेहरा अगदी करपल्यासारखा झाला. मला ना काहीच सुचत नव्हतं घरी आल्यावर. डोळ्यासमोर अंधाऱ्याही येत होत्या आणि चेहरा तर असा आग ओकत होता जणू. कारण ऐन 12च्या उन्हात आम्ही बाजार करत होतो. म्हणजे 11, 11:15ला घरून निघालोत आम्ही, यायला 12, 12:15 झालेत. 1 तास मुलांमुळे आरामात जातो, नाहीतर अर्ध्या तासात बाजार आटोपतो तसा आमचा. आणि बाजारात जायला वेळ झाल्याचं कारण म्हणजे तुम्हाला दिसत आहेत हे भांडे वगैरे एक्स्ट्राची, ती घसली मी. डीप क्लिनिंग करायची आहे, पण मनच होत नाही आहे, कारण दररोज काही ना काही वादळ येतं, वारा येतो आणि घर जशा तसं होतं. पण तरी मग जी भांडी रिकामी होतात ना, ती घासल्या वाचूनही तशी ठेवावीशी वाटत नाहीत. म्हणून आज मी 5-6 डबे घसले, छोट्या मोठ्या ज्या काचेच्या भरण्या होत्या त्या क्लीन केल्यात. आणि ते करता करता 11 वाजलेत मला, आणि निघायला वेळच झाला. निघाले होते तर अश्विनी बोलली, ताई मला पण यायचं आहे. मग तिचं आवरेस्तोवर पुन्हा मला बाहेर थांबावं लागलं, त्यामुळे वेळ झाला. आणि वेळ झाल्यामुळे चेहरा करपल्यासारखा होतोय, म्हणजे आग ओकतोय खरं तर. त्यामुळे मी आता बर्फ घेतलाय. आधी विचार केला होता बर्फाने मसाजच देते, पण तुम्ही बघता बर्फ इतका निसटतो ना हातात, त्यामुळे हा एक ऑप्शन मी आता सिलेक्ट करते. काही नाही, कटोऱ्यामध्ये भरपूर बर्फाचे खडे घेते, त्यामध्ये थोडंसं पाणी ओतते आणि सरळ चेहरा त्यामध्ये ना डीप करून ठेवते. जितकं शक्य होईल तितकं, म्हणजे डीप करते काढते, डीप करते काढते. त्याने सुद्धा खूप छान रिझल्ट येतो. इन्स्टंट जी चेहऱ्याची जळजळ होत असते किंवा आग होत असते ना, तीही कमी होते आणि खरंच खूप रिलॅक्स वाटतं. इन्स्टंट असा रिलीफ मिळतो, मस्त थंड थंड गारगार वाटतं आणि स्किनही मस्त फ्रेश वाटते. बघितलं ना तुम्ही, आता मम्मा किचनमध्ये होती तर मस्त बसून टी व्ही पाहणं चाललेलं, आणि जसं लक्षात आलं की मम्मा आपल्याला बघते आहे तर लगेच झोपायचं नाटक. मला माहिती आहे जागीच आहे, मस्त टी व्ही बघतो आहे. आणि काल ना आमचं ठरलेलं, काल त्याला बोलले बाळा अभ्यास कर, तर बोलला मम्मा उद्यापासून आपण स्टार्ट करू. आता इतके दिवस हॉलिडेज होते, 1 महिना मी त्याला फक्त सुरुवातीला जे आहे आम्ही काही दिवस अभ्यास केला, आणि लगेच मग आमचं अभ्यासाचं भूत उतरलं आणि खेळण्याचं भूत आमच्या डोक्यावर चढलं. 1 महिना झाला आमचं फक्त खेळणं आणि खेळणंच चाललेलं आहे. शाळेचा अभ्यास आहे, होमवर्क मिळालेला आहे, ते पण झालेलं नाही, लर्निंग पण झालेली नाही, रीडिंग प्रॅक्टिस नाही, टेबल्स नाही, काहीच नाही. आत्ता जर का प्रॅक्टिस नाही केली तर त्यातला आम्हाला शाळा सुरू झाल्यावर काहीच आठवणार नाही. पण तरी आम्हाला अभ्यास करायचा नाही आहे बघा. दररोज आता 2-3 दिवस झाले माझं चाललेलं दोघांनाही की आता अभ्यासाला लागा, 1 महिना मस्त एन्जॉय करून झालं तुमचं, आता सिरियसली फक्त 15 दिवस अभ्यास करा, म्हणजे जे काही आहे तुमचा अभ्यास तो तुमचा रुटीनवर येईल आणि शाळा स्टार्ट झाल्यावर मग तुम्हाला हार्ड जाणार नाही. सो आरोही बसली अभ्यासाला, म्हणजे काल बोलले मी तर तिनेही उद्या करेल मम्मा असं म्हटलं, पण आज ती इमानदारीने बसली. पण याची नाटकं काही संपलेली नाहीत. चला, आता यालाही जबरदस्तीने अभ्यासाला बसवते मी. अभ्यास असं म्हटलं की बघा, आम्हाला भूक लागते, जेवण झालं ठीक आहे, नंतर झोप येते, नंतर खेळायचं असतं, टी व्ही बघायची असते,
चल पळ, चल 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 बाबा, असे नाही वागायचं. बाजारातनं आल्यानंतर थोड्या वेळ तर निवांत बसले, कारण असं झालं होतं ना उन्हातनं आल्यानंतर तरी स्कार्फ चेहऱ्याला बांधून गेले होते, तरी सुद्धा चेहरा असं घरी आल्यावर आग ओकत होता असं मला फील होत होतं. म्हणून आधी छान बर्फाने चेहऱ्याला छान मसाज वगैरे दिली, म्हणजे बर्फ फिरवला. त्यानंतर जरा निवांत बसले फॅन खाली आणि त्यानंतर जे आहे सर्व भाजीपाला मी वॉश केला. आता ज्या फळभाज्या होत्या त्या मी लगेच सुकल्यात आणि फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात. आता राहिल्यात ह्या पालेभाज्या, सो यामध्येच मी ह्या सुकायला ठेवल्या होत्या. आणि प्रत्येक वेळेस आधीचे पप्पा असे पालेभाज्या घेऊन येतात ना, तर माझं असं असतं काय हो तुम्हाला पालेभाज्याच दिसतात का, कारण मला निवडायचा कंटाळा येतो. पण खरं सांगू का, आज मी मार्केटमध्ये गेले ना, तर इतक्या सर्व पालेभाज्या पाहून हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ असं होत होतं मला. म्हणजे मार्केटमध्ये मला पालेभाज्या नव्हत्या दिसत, मला फक्त त्यामध्ये असलेले विटॅमिन्स, मिनरल्स, म्हणजे काय तर न्यूट्रियन्स दिसत होते. म्हटलं नाही बाबा, थोडा त्रास झालेला चालेल आपल्याला, पण सर्व भाज्या पोटात जायला पाहिजे. म्हणून बऱ्याच व्हरायटीच्या ज्या आहेत मी आज पालेभाज्या आणलेल्या आहेत. इवन बघा, कढीपत्त्यापासनं तर पुदिन्यापासनं, तांदूळ जिरा घोळ आणि काय ती काय इथे हां आणि काय ती शेपू आणि सर्व जे आहे मी घेऊन आले. आता अर्धा कशाला 1 तास जे आहे हे निवडायला मला लागणार आहे. सो चला आता हे निवडते, सर्व व्यवस्थित पॅक करून ठेवते आणि नंतर तुम्हाला भेटते. पिहू ना, म्हणजे जितका मी तुम्हाला सांगते ना तितका काही शहाणं बाळ नाही आहे बरं का. म्हणजे बऱ्याचदा तो स्वतःहून मला हेल्प करतो आणि बऱ्याचदा त्याच्याकडनं जबरदस्तीने जे आहे करून घ्यावं लागतं. आणि आज जी आहे जबरदस्ती करणंच चाललेली होती. त्याला छान प्रेमाने रिक्वेस्ट केली, बाळा मला हे सर्व क्लीन करायचं, सो तू फक्त हे ना मी तुझ्या हातात देते सर्व व्यवस्थित खाली ठेव. पण त्याला त्याचाही कंटाळा आलेला, सो त्याचं नाही हो चाललेलं. शेवटी ओरडली त्याच्यावर, तेव्हा कुठं मला मदत करायला तयार झाला. आणि आज मला ह्या शेल्फ क्लीन करायच्या होत्या. आता प्रत्येक वस्तू हातात घ्यायची, खाली उतरायचं, ठेवायची, पुन्हा चढायचं. त्यामध्ये माझ्या पायांची बँड वाजली होती. त्यामुळे म्हटलं नको, आपणच सर्व काही केल्यापेक्षा का मग वाटून घेतलेली कधीही चांगली, माहीत आहे का. म्हणजे भीती वाटते तशी, पिहू एखादी वस्तू हातातली सोडेल का, पाडेल का, फोडेल का, पण त्या भीतीपोटी मी स्वतःला कितीतरी त्रास करून घेईल नाही का. म्हणून त्याची मदत घेतली. सर्व वस्तू ज्या आहेत खाली काढून घेतल्यात आणि चला आता मस्त क्लीन करते. सो भाज्यांचं वगैरे सर्व आवरलं मी आणि आता आलेली आहे हॉलमध्ये. मी वाट बघते आहे पावसाची, पण आता पाऊस कधी येईल कधी नाही. माझ्या घराची कंडिशन फार खराब झालेली आहे. सो म्हटलं थोडीफार तरी क्लिनिंग झाली पाहिजे, म्हणून म्हटलं चला सुरुवात करून देऊयात आपण. माहीत आहे मला क्लिनिंग करून फायदा नाही, 4-5 दिवसात तसंच होईल. आता घरासाठी तुमच्या नेहमी कमेंट्स असतात, स्नेहा तुझं घर खूप सुंदर आहे, खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे, खूप छान ठेवते तू. पण या सुंदर घरामागचा माझा स्ट्रगल दाखव तुम्हाला. सर्व वस्तू काढल्यात मी यातल्या आणि बघा ही अशी डस्ट दररोज आमच्याकडे येते. हा आहे माझ्या सुंदर घरामागचा स्ट्रगल. घर क्लीन ठेवण्यासाठी आता किती एफर्ट्स घ्यावे लागत असतील ते तुम्ही या कंडिशनवरून समजून घेऊ शकता. सो 3-4 दिवसाआधी हे मी पुसलं असेल, तुमच्यासोबत शेअर काही केलं नाही. आणि तेव्हापासून मी विचार करत होते की आता हे राहूच देते, 15-1 दिवसाने डीप क्लिनिंग करेल तेव्हा करेल. पण आज मी असं डोकावून बघितलं तर मला ही अशी कंडिशन दिसली. म्हटलं राहू देच नाही, हा डीप क्लिनिंग करशील तेव्हा कर, पण हे आधी क्लीन कर. सो असा आहे मग माझ्या सुंदर ऑर्गनाईज घरामागचा माझा स्ट्रगल. काय सांगू तुम्हाला. चला आता काहीच सांगत नाही, पटपटपट आधी हे क्लीन करते. आमच्याकडे बघा ही समोरची बिल्डिंग आहे. प्रत्येक फ्लोअरवर तुम्हाला दोन्ही बाल्कनीमध्ये ग्रीन नेट लावलेली दिसेल. असं म्हणजे क्वचितच एखादं घर असतं माझ्यासारखं, म्हणजे एखादंच घर क्वचितच माझ्या घरासारखं दिसेल तुम्हाला की जिथे ग्रीन नेट लावलेली नाही. कारण झाडांना पुरेसं ऊन मिळत नाही ग्रीन नेट लावली तर. आणि ग्रीन नेट लावू कशी खरं तर हे कळत नाही.
कारण सर्व प्लांटच प्लांट आहेत. त्याच्यावरून लावू का आतून लावू का बाहेरनं लावू, तर याच विचारात प्रत्येक उन्हाळा आमचा निघून जातो आणि माझा हा स्ट्रगल हा असाच चाललेला असतो. समोरची बिल्डिंग बघितली, आता साईडची बिल्डिंग ही दाखवते बघा तुम्हाला. बघा, जिथे जिथे कुणी राहतं ना तिथे प्रत्येक ठिकाणी ग्रीन नेट अगदी वरून खालपर्यंत लावलेलं आहे. क्वचितच असं एखादंच घर आहे जिथे ग्रीन नेट नाही, आणि ज्यांच्याकडे ग्रीन नेट नाही मग त्यांचा हा असा स्ट्रगल जो आहे चाललेला असतो. बरं चला, आता स्ट्रगल करून कारणं देऊन काही फायदा नाही. क्लीन करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. आणि माझ्याकडे आता असं वाटतं मला एखादं व्हॅक्यूम क्लीनर वगैरे असतं ना, खरंच खूप बरं झालं असतं, म्हणजे काम जरा सोपं झालं असतं. पण चला आता ते म्हणजे मी मॅनिफेस्ट करते आहे कधीतरी माझ्याकडे एक आता छानसं छोटंसंच का असे ना पण व्हॅक्यूम क्लीनर नक्की येणार आहे. तोपर्यंत आपला हा वेट क्लॉथ म्हणजे काम भागवतो. मी ना जरासा क्लॉथ वेट करून घेते आणि त्याने क्लीन करते, जरा सोपी जातं. त्यानंतर इथे माझी गाणं लावणे वगैरे जे आहे चाललेली होती. म्हणजे गाणी मी फार जशी क्लिनिंगला सुरुवात केली तशीच लावली होती, पण इतकी रडकी मडकी गाणी चाललेली ना, म्हणजे 90sची मला सर्वचे सर्वच गाणं, म्हणजे जुने गाणी मला तशीही भरपूर आवडतात, पण ही ना सर्व रडकी मडकीच होती. माहीत नाही कोण देवदास होता आणि कोणती गाणी लावत होतं ते. सो मला खूप म्हणजे नको वाटत होती ती गाणी. सो मी ती चेंज केली, कारण बघा आपण जे ऐकतो ना तसं जो आहे आपला मूड बनत जातो. सो मला ते रडकं मडकं ऐकून माझा मूड आणखी खराब करायचा नव्हता, म्हणून मस्त एनर्जेटिक गाणे लावलीत आणि त्यामुळे माझी एनर्जी बघा डबल झाली. पटपटपट सर्व जे माझे DIY आहेत, DIYच आहेत, एक दोनच जे आहेत जे मी विकत घेतलेली आहेत मिशोवरनं प्रोडक्ट, नाही तर सर्व DIY आहेत. ते सर्व मस्त क्लीन केली आणि जागेवर ठेवलं आणि त्यानंतर म्हणजे जे आहे बऱ्यापैकी माझं घर बघा असं काहीसं दिसत होतं. फक्त ही शेल्फच मी आज क्लीन केली. तसं तर सर्व घरच क्लीन करायचं आहे, पण म्हटलं जाऊ दे एक एक वस्तू क्लीन करते म्हणजे मला क्लीन केल्याचं समाधान मिळेल, घरही छान दिसेल. कारण मला माहीत आहे आज उद्या पुन्हा ते तसंच होणार आहे. पूर्ण एक दिवस घालवून भरपूर दमून जर मी घर क्लीन केलं आणि दुसऱ्याच दिवशी हवा आली, राख तर रोजच येते, माझं घर जसं तसं होऊन मला पश्चाताप येईल, माझी एनर्जी वेस्ट होईल. म्हणून म्हटलं हळूहळू करूयात सर्व. आमची दररोजची दुपार ही काहीशी अशी असते. इकडे दररोज काही ना काही आर्ट अँड क्राफ्टचं आमचं चाललेलं असतं. आणि आज आम्ही बनवलेली मग पेपर क्राफ्ट. सो आज आम्ही बनवलेली आहे तलवार, आणि शिवाय ते तलवार ठेवायची जी मॅन असते ना ती सुद्धा. बघू तर दे. सुई असं काय आहे पिहू? छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायचं. बघितलं, नुसती रिकामी कामं चाललेली असतात आणि सोबतच नुसतीच कपडेही चेंज करणं चाललेली असतात. मला थोडीशी मदत केली, त्यामुळे त्याच्या कपड्यांना त्या वस्तूंची धूळ लागली असं त्याचं म्हणणं होतं. सो ड्रेस वगैरे चेंज केला, त्यानंतर त्याचं आर्ट अँड क्राफ्ट चाललं. बरं चला, त्याच्या आर्ट आणि क्राफ्टवरनं मलाही एक गोष्ट आठवली जी मला बनवायची होती. ॲक्च्युली हे माझ्यासाठी नाही, अश्विनीसाठी आहे. मी एक प्लांटर स्टँड म्हणू शकता किंवा फ्लावर वास म्हणू शकता, एक नाही दोन बनवलेले आहेत बघा या PVC पाईपपासनं. सो अश्विनीला ते खूप आवडले आणि तिलाही तसं काहीसं बनवून पाहिजे आहे. ती पाईप शोधत होती. सो माझ्या लक्षात आलं अगं माझ्याचकडे पाईप आहे, चल आपण दोघी मिळून बनवूयात. सो सुरुवात केली मी. काय कसं बनतं ते नंतर शेअर करते. पण बघा थोडाफार आराम केला, त्यानंतर सायंकाळची कामं केली आणि आज आमच्याकडे बनलेली आहे पाणीपुरी. भरपूर दिवसानंतर आज मी बाजारातनं आठवणीने पुदिना घेऊन आली आणि त्यामुळे मग मला पाणीपुरी ही बनवावीच लागली. चला आता आम्ही आमची पाणीपुरी एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.